प्रिय विद्यार्थ्यांनो, शंकर पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट सेकंड प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 आज पाहणार आहे. आपण यापूर्वी क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड बघितलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. इन ॲडजॉइनिंग फिगर 1.14 फिगर 1.14 आहे. सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आरक्यू. हा सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आरक्यू. हा सेगमेंट आरक्यू पुढे एक्सटेंड केलेला आहे आणि त्याच्यावर हा सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर काढलेला आहे. सेगमेंट क्यूटी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर. हा सेगमेंट क्यूटी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर. आपल्याला यातून लगेच एक गोष्ट लक्षात येते. इथं राईट अँगल दिसतोय, याचा अर्थ आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, राईट अँगल आहे याचा अर्थ ही हाईट होऊ शकते आणि या खालच्या पैकी एखादा बेस होऊ शकतोय. याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. सर्वांना समजलं? आपण एक्झाम्पल व्यवस्थित वाचल्यावर आपल्याला काय विचारलं यातून लगेच कळतं काय करायचंय. बघा, इफ आर क्यू इक्वल टू 6, पीएस इक्वल टू 6 अँड पीआर इक्वल टू 12, देन फाइंड क्यू. आता बघा, ह्या व्हॅल्यू डायग्राम मध्ये पुट करूया तेव्हा आपल्याला लगेच समजेल. काय म्हणले? आर क्यू इक्वल टू 6. आर क्यू म्हणजे इथून इथपर्यंत हे 6 आहे. ओके. पीएस इक्वल टू 6 हे 6 आहे. यातून आपल्याला कळतं एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि ट्रायंगल कोणता घ्यायचा मी याच्या अगोदर सांगितलंय. प्रॅक्टिस सेट 1.1 बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट बेस अँड हाईट ऑफ अ ट्रायंगल तिथं सांगितलेलं आहे. आता एकदा सांगतो आणि आता हे आरक्यू तुम्हाला दिलंय आणि हे पीएस परपेंडिक्युलर दिलंय. याचा अर्थ हा बेस घ्यायचा आणि ही हाईट घ्यायचं. याचा अर्थ ट्रायंगल कोणता घ्यायचा इथे डायग्राम साईडला काढतो बघा. हे आरक्यू तुम्हाला 6 दिलंय. बघा लक्ष द्या, हे तुमचं आर आणि हे क्यू. ओके. आणि इथून असा खाली परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा पी पॉइंट महत्वाचा आहे. पी पासून काढलेला आहे. हा पी पॉइंट तुमचा इथं वरती आहे. ठीक आहे. तर हे खालचे जे हे आर आणि क्यू हे पॉइंट वरती जॉईन करूया. म्हणजे काय करायचं, पी क्यू हे जोडूया आणि हे पण जोडूया, पी आर पण जोडूया. आपला ट्रायंगल कोणता मिळाला बघा, पी क्यू आर. याचा बेस हा 6 आहे आणि हे पुढे एक्सटेंड करून याच्यावरती पी पासून असा परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर याच्यामध्ये तुमचं 6 आहे. सर्वांना कळलं याच्यामध्ये हाईट कोणती आली, पीएस, आणि बेस आला आरक्यू. कळलं? आणि ट्रायंगल कोणता, पी क्यू आर. इथं ट्रायंगल सगळ्यांना कळलं का बघा, ट्रायंगल पी क्यू आर आहे. ओके. आता काय सांगितलं पुढे बघा, पी आर 12 सांगितलेलं आहे. इथून इथपर्यंत पी आणि हे आर हे 12 सांगितलेलं आहे इथं. तर याच्यावर हा लंब आहे बघा, क्यूटी. तर क्यूटी शेवटी विचारले, क्यूटी. याचा अर्थ काय करायचा बघा, लक्ष द्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का बघा. समजा मला माझा फोटो काढायचा आहे. किती वेळा काढायचा आहे, 2 वेळा काढायचा आहे. मग मी कसं करणार, एक फोटो आहे असं काढणार आणि दुसरा फोटो काढताना थोडी पोज घेणार अशी. सर्वांना समजतंय? म्हणजे एकाच ट्रायंगलचा एरिया काढताना त्याचा बेस हा घेतला, हाईट ही घेतली. आता ट्रायंगल पीक्यूआरच घ्यायचा आहे. लक्ष रोज द्या, काय सांगितलं, ट्रायंगल हाच घ्यायचा आहे. डायग्राम थोडी छोटी काढतोय बघा. हे तुमचं असं आरक्यू आहे, इथं आर आणि हे तुमचं क्यू. हे आहे तुमचं पी आहे समजा. हे जोडलं असं, इकडून हे जोडलं. ठीक आहे. हे तुमचं पी आहे. आता ह्या क्यू पासून याच्यावर असा परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर टी आहे असं वाटतं. तर काय सांगितलं बघा तुम्हाला, हा पी आर तुम्हाला दिलेला आहे 12 आणि ही तुमची हाईट घ्यायची. म्हणजे पी आर बेस घ्यायचा आणि हाईट क्यूटी घ्यायची. सर्वांना कळलं? ट्रायंगल पी क्यू आरच आपल्याला 2 वेळा वापरायचा आहे. ठीक आहे. आता इथं फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर फॉर्म्युला पहिलं लिहायचं, लक्षात ठेवा. लिहायचं बघा आन्सर मध्ये, ए आणि एस. आन्सर मध्ये फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल
इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला. आता मला ही डायग्राम यूज करायची आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर साठी. काय लिहिलं मग इथं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस, याचा बेस आर क्यू इंटू हाईट पी एस. इथं मी लगेच व्हॅल्यू पुट करत नाही, आपण थोड्या वेळ पुट करूया. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. ओके, आता पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढायचा आहे, पण त्या डायग्रामचा यूज करायचा, बेस हाईट चेंज करायची. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2, याचा बेस पी आर घेता येईल, पी आर, आणि हाईट क्यू टी. इक्वेशन नंबर सेकंड. आपण जर इक्वेशन फर्स्ट सेकंडचा विचार केला तर हा जो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे इक्वल दिसते, मग हे इक्वल आहे, कळलं? तर हे दोन्ही इक्वल येणार आहे. मग हेच काय, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, त्याला याचं लिहूया. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय करायचं, हे इक्वल आहे म्हणल्यावर हे पण इक्वल लिहूया. काय लिहायचं, 1/2 इंटू पी आर क्यू इंटू पी एस इज इक्वल टू, हे इक्वल हे इक्वल टू हे लिहायचं 1/2 इंटू पी आर इंटू क्यू टी. लगेच आपल्याला समजतं ह्या साईडला 1/2 आहे, या साईडला 1/2, हे लगेच आपण कट करूया. ओके, आता व्हॅल्यू पुट करूया. आर क्यू चा विचार केला तर 6 आहे बघा, आर क्यू 6 इंटू पी एस सुद्धा 6 आहे, इज इक्वल टू पी आर हे 12 आहे इंटू क्यू टी आपल्याला फाइंड करायचं आहे बघा. लिहू शकताय पुट द गिवन व्हॅल्यूज. आता ह्या डायग्रामचा आपल्याला उपयोग झालेला आहे, पुसतोय. लिहूया, पुट द गिवन व्हॅल्यूज. ओके, आता हे सॉल्व करूया या साईडला. 6 इंटू 6 36 इज इक्वल टू 12 इंटू क्यू टी, 12 इंटू क्यू टी मल्टीप्लाय बाय 12 आहे, इकडे आल्यावर डिवाइड होणार. 36/12 इज इक्वल टू क्यू टी. 12 1 जा 12, 12 3 जा 12 के 12, 12 36, 3/1, खाली 1 असेल तर वर आहे ते उत्तर असतं 3. म्हणजे आता बघा 3 इक्वल टू क्यू टी असं काही मुलांना लिहायची इच्छा असते म्हणून लिहिले मुद्दाम. आता फिरवून लिहूया. काय लिहायचं, देअरफॉर क्यू टी इक्वल टू 3. आता हे सेगमेंटची लेंथ असते, त्यामुळं सेंटीमीटर आहे का पहा, नसेल तर नाहीये, नसेल तर युनिट लिहायचं. क्यू टी इक्वल टू 3 युनिट. सर्वांना समजलं. देन क्वेश्चन नंबर 4. इन ऍडजॉइनिंग फिगर, हे डायग्राम आहे. एपी परपेंडिक्युलर टू बीसी, बघा हा जो एपी आहे परपेंडिक्युलर टू बीसी म्हणजे तर राईट अँगल आहे. ओके, एडी पॅरलल टू बीसी, बघा हा जो एडी आहे पॅरलल टू बीसी, याचा अर्थ ही लाईन पॅरलल आहे. आता हे द्यायचा त्यांचा तर उद्देश आहे, लक्ष द्या, महत्वाची गोष्ट. ह्या पॅरलल लाईन याचा अर्थ खूप मोठा आहे, समजून घ्या. आता काय म्हणले बघा, हे एडी आणि हे बीसी पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईनची थोडी इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगतो, गोष्ट काय बघा. आता मी ते लाईन काढली अशी, समजा ही एक लाईन आहे आणि त्याला पॅरलल असणारी दुसरी एक लाईन काढलेली अशी, समजून घ्या. काय म्हणलेला, पॅरलल लाईन्स काढलेल्या आहेत. याला मराठीमध्ये म्हणतात समांतर रेषा. काय म्हणतात मराठीमध्ये याला, समांतर रेषा. आता समांतर याचा अर्थ समान अंतर असणार रेषा, त्या दोघांमध्ये अंतर नेहमी समान असणार आहे. म्हणजे काय बघा, आता इथं जे अंतर घ्यायचं आहे ते परपेंडिक्युलर असावे. डिस्टन्स हे कसं पाहिजे, परपेंडिक्युलर, म्हणजे इथं डिस्टन्स हे काढलं असतं. तर हे जर 3 सेंटीमीटर असेल
तर थोडं एखादा परपेंडिक्युलर काढला तर त्याची पण लेंथ काय असणार 3 असणार. सर्वांना समजलं का बघा? याचा अर्थ काय बघा, ह्या दोन पॅरल लाईन मध्ये मी जर ट्रायंगल तयार केले, दोन ट्रायंगल तयार केले किंवा जास्त ट्रायंगल तयार केले, तर त्या सर्वांची हाईट इक्वल असते. काय सांगितलं? ट्रायंगल्स फॉर्मड इन टू पॅरल लाईन्स दे आर ऑफ इक्वल हाईट. सर्वांना लक्ष ठेवा. कसं काय? समजा मी ते कसं ट्रायंगल काढलेलं आहे, त्या ट्रायंगलची हाईट ही मधली असणार 3 युनिट. इथं दुसरा ट्रायंगल तयार केला, त्यांची पण हाईट काय ना 3 युनिट असणार आहे. याचा अर्थ काय? परपेंडिक्युलर दिलं तरी चालतं, नाही चालतं, त्या ट्रायंगलची हाईट इक्वल. त्याकरता एक अट काय आहे, जो ट्रायंगल आहे त्याचा एक व्हर्टेक्स एका लाईनवर आणि राहिले दोन व्हर्टेक्स दुसऱ्या लाईनवर असं पाहिजे, तर त्यांची हाईट इक्वल 100% असणारच. बघा, एक व्हर्टेक्स वरती आणि दोन व्हर्टेक्स खालती असं दुसऱ्या रेषेवर. आता आपल्या इथे काय विचारलंय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बघा, ए इथं आहे, ह्या वरच्या लाईनवर आहे, आणि बी इथं, सी इथं. बघा, ह्या ए बी सी ट्रायंगलची हाईट एपी दिसते बघा इथं. त्यामुळे कळतंय. मग आता लिहिताना काय लिहायचं बघा, लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय लिहायचं? पहिल्यांदा आता ह्या ट्रायंगल एबीसी सगळ्यांना कळलं, एपी हाईट येणार आणि ए बी सी म्हणजे बीसी हा बेस येणार, एवढं सगळ्यांना कळलंय. मात्र आता पुढं एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी आहे. कुठं आहे? बी सी आणि डी. इथं डी पॉइंट आहे आणि हे बीसी जे दोन व्हर्टेक्स आहेत बी आणि सी खाली आहेत, तर याची हाईट सुद्धा हीच होणार आहे, एपीच, कारण हे पॅरल आहे. मग याचं उत्तर लिहिताना स्टार्टिंगलाच याचा उल्लेख करायचा. कोणता उल्लेख करायचा? एपी परपेंडिक्युलर टू बीसी. आन्सर मध्ये काय द्यायचं? एपी परपेंडिक्युलर टू बीसी अँड एडी पॅरलल टू बीसी. तर आपण लिहूया गिवन. काय लिहूया? गिवन. याचा उपयोग करून आपल्याला हाईट बेस सांगायचा. आता ट्रायंगल हा पाहिला गेला, इन ट्रायंगल एबीसी. काय लिहूया? इन ट्रायंगल एबीसी. आता ए बी सी हा ट्रायंगल घेतला तर त्याचा बेस घेणार बीसी. एबीसीचा जो बेस आहे तो ए बी सी, हा बेस बीसी घ्यायला पाहिजे. बेस इक्वल टू बीसी. ओके. अँड हाईट इक्वल टू एपी. कळलं? सिमिलरली बघा, आता त्याच प्रकारे ट्रायंगल हा बीसीडी घेऊया. इन ट्रायंगल बीसीडी, बी सी आणि डी. मी तुम्हाला सांगितलंय पॅरल लाईन्स आहेत, दोन व्हर्टेक्स एका लाईनवर आहेत आणि राहिला व्हर्टेक्स वरती आहे, त्यांची हाईट सुद्धा काय असणार? एपीच असणार. मग लिहूया बेस इक्वल टू बीसी. बीसी हाईट इक्वल टू एपी. आता आपण यापूर्वी प्रॉपर्टी फर्स्ट सेकंड थर्ड काय बघितले बघा. लक्ष, सेकंड थर्ड प्रॉपर्टी काय होतं? लक्ष द्या. बेस इक्वल असेल, काय असेल? बेस इक्वल असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हाईट अपॉन हाईट येतं. परत काय सांगितलं बघा, हाईट इक्वल असेल तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बेस अपॉन बेस येतं. आणि जर बेस पण इक्वल आहे, हाईट पण इक्वल असेल तर ते दोन्ही कट होणार. याचा अर्थ ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1/1 येणार. हे कधी? इफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग bases equal and heights also equal, then ratio of areas of these two triangles is 1:1. लक्षात ठेवा, हे वाक्य लिहूया. बघा, बेस इक्वल आहे, हाईट सुद्धा इक्वल आहे. दॅट इज triangle ABC and triangle BCD having equal bases and equal heights.
हाईट्स. आता बघा, बेस पण इक्वल आहे, हाईट पण इक्वल आहे. ते प्रॉपर्टी लिहूया. प्रॉपर्टी काय बघा, प्रॉपर्टी the ratio of areas of two triangles having equal bases and equal heights is equal to 1:1. सर्वांना अर्थ करा बघा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो. तर ट्रायंगल कसले आहे, इक्वल बेसेस इक्वल हाईट्स वाले. तर त्या एरिया रेशो काय येतो, इज इक्वल टू 1:1. मग लिहायचं काय, हे जे दोन ट्रायंगल आहेत ते लिहायचं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी ना, बीसीडी इज इक्वल टू 1/1. आपलं विचारलं कसं, असं आडवं विचारलेलं आहे. आपण लिहायचं काय, मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी is to area of triangle BCD is equal to 1:1. चला ब्रॅकेट घालूया. सर्वांना समजलं का बघा, खूप सोपं आहे. ओके.